अध्याय 7. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुवे नमः. श्री गुरु शिष्याला म्हणाले, समर्पण भावाने भक्ती करावी, सेवा करावी, चित्ताची शुद्धता असावी, मनामध्ये संशय न धरावा, श्री गुरुचरणाच्या सेवेमध्ये तत्पर असावे, कपट, दंभ, अविचार यांचा समूळ त्याग करावा, श्री गुरूंना नित्य नियमाने साष्टांग नमन करावे, त्यांनी केलेली आज्ञा तत्काळ पाळावी, शिष्याने श्री गुरूंच्या पदांवर तन मन धन अर्पण करावे, अशी अमेध वृत्ती राखली असता आत्मस्वरूपाचा बोध होईल, शिष्य संदेहरहित होईल, श्री गुरूंचरणी सदा लीन असणारे देव, ब्राह्मण, विद्वान, संत, महात्मे, साधुजन यांना मनोभावे वंदन करावे, वेदशास्त्रावर संपूर्ण विश्वास असावा, सर्व कर्म ब्रह्मार्पण करून वेदविहित आचरण करावे, फळाची अपेक्षा धरू नये, म्हणजे अंतःकरणाची शुद्धी निश्चयाने होतेच. चित्तशुद्धी झाल्याशिवाय काहीच साध्य होत नाही. त्यासाठी सवर्णाश्रम परंपरागत कर्मे करावी, निंद्य कर्माचा त्याग करावा, पाखंड सर्व टाकावे, वेदांत ऐकावेत, न कळले तर अवश्य सद्विद्वानांना विचारावे, जो सदाचारी, जितेंद्रिय, ब्रह्मानुभवी असतो त्याला सद्विद्वान असे नाव शोभते. मग ते ब्रह्मचारी असोत, सदाचारी गृहस्थ वा भिक्षाहारी संन्यासी, अथवा क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू. असेच उत्तम श्री गुरु स्वामी महाराज हिमाद्रीवरील काही तपस्व्यांच्या गृहेत प्रवेशले. तेथे राहणारे धैर्यवंत तपस्वी गृहेमध्ये सतत अग्नी प्रज्वलित ठेवीत. त्या गुहेच्या आतील भाग सुंदर शोभिवंत होता. श्री नृसिंह गुरुवर्यांच्या आगमनाच्या वेळी त्या तपस्व्यांनी त्यांचे स्वागत केले व सन्मानाने आसनावर बसवून फलाहार करण्यासाठी प्रार्थना केली. ते स्थळ अत्यंत एकांतवासातील असून योगाभ्यासासाठी उत्तम होते. आतमध्ये नानाविध फुलझाडे, स्वच्छ पाण्याचा प्रवाह व रोगनाशक ठरणारा फुलांचा सुगंध भरला होता. लहान मोठे असंख्य वृक्ष उभे होते. सुवासिक चंदन, चंपक, बकुळ, कल्हार म्हणजे कमळ मनमोहित होते. पर्वतावर कळंब, मोगरा, केतकी म्हणजे केवडा, रंभा, केळीचा गाभा, पूर्णांग म्हणजे नागचाफा, मालती, हरिवल्लभा यांसारख्या झाडांमुळे इंद्रासभा आपल्याला बहुविविधतेने साजरी दिसत होती. हरिचंदन, पारिजातक, पळस, अर्जुन, मंदार, जंबीर म्हणजे लिंबाची एक जात, कुंद म्हणजे पुष्पवेल, मदन आदींच्या सुगंधाने परिसर दरवळून गेला होता. बघा कोणती
वृक्ष आणि झाडं त्या गुहेमध्ये. साधकाचे स्वामींचरणी मागणे. का काय झालं? हे देवादिदेवा, स्वामी देवा, अहंकार व लज्जेचा त्याग करून स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळ योगाभ्यास केला. शास्त्रानुसार समाधी योग साधला, पण अनेक वर्षाच्या अभ्यासानेही समाधान मिळाले नाही. उलट मनाची तळमळ तशीच आहे. अनेक महात्मे जनांना शोधून त्यांच्याकरवी बोध घेण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग नाही. कुणी निर्विकल्प परब्रह्मस्वरूप दाखवू शकला नाही. देहबुद्धी सांभाळणारे कोणतेही साधन किंवा अष्टसिद्धींचे समुदाय हा सगळा बाह्यांगच वाटतो. आपले संस्थान वा मठ असावेत. लोकांमध्ये प्रतिष्ठा असावी. कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी मिळावी. भोवताली शिष्य प्रशिष्ठांचे मोठे मंडळ असावे असे मानणारे अधिक आहेत. आम्हाला लोक पूजतात तेव्हा सकल जनांची आमच्याकरवीच उपदेश घ्यावा अशा वृत्तीचे बरेच योगी आहेत. त्यांच्या किंचित अपमानाने ते क्रोधित होतात. त्यांच्या मनात विषय वासनाही घट्ट असतात. वारंवार वेदांत वचने ऐकवितात. पोट भरण्यासाठी व्याख्याने देऊन पंडित म्हणून घेत मिळवितात. कलियुगातील वेदांची कोरड्या हृदयाचे बहुवेशद्वारी कलियुगातील वेदांती कोरड्या हृदयाचे बहुवेशधारी दिसतात. अंतरी स्त्री धनाला जपतात. कीर्तन करणे, पुराण वाचणे, अंगारे धुपारे दोरे देऊन लोकांना नादविणे, विरक्तीचे ढोंग वारंवार वरवर दाखवणे, आत विषयासक्त असणे, पंथ विचार लटके असणे, कधीही मुक्ती मिळणार नाही अशा विचारांना कवटाळणे असले वाचाळवीर सर्वत्र पसरले. बघा आता खरंच सर्वत्र काय पसरले ते आता त्यांनी सांगितलं. अशा ढोंगी साधूंचा प्रत्यक्षात तर संग नको. स्वप्नातही क्षणभर संग झाला तरी साधनेचा विटाळ होईल. असो, आमचा सुदैवयोग असा की आपल्या सत्यश्री सद्गुरू ब्रह्मवेत्ते निजरंग अनाथसये इथे उदय पावले. हे समर्थ गुरु, आत्मप्राप्तीसाठी सोपा उपाय सांगा, जेणेकरून हृदयस्थ ब्रह्मात्मा निरामय नित्य उपलब्ध व्हावा. धातू, शिळा, काष्ट या मृण्मय मूर्ती, देव, तीर्थस्थाने आदींवर बरीच वर्षे अखंड सेवा केली तर इच्छित फलप्राप्ती होते. पण संत गुरुजनांना नमस्कार केला असता, त्यांना अनन्यभावे शरण गेले असता, ते शिष्याला सहस्थिती स्वस्वरूप प्रदर्शन नित्य अर्पितात. बघा, मधला जो काही गोष्ट सांगितली अतिशय बारकाईने ऐकण्यासारखी, वाचताना कठीण वाटली तरी समजून घेण्यासारखी आहे की अनेक साधूजन स्वतःला साधू किंवा वेदांत पठण ब्राह्मण होणारे कलियुगात असे स्वतःला सद्गुरू म्हणून घेणारे अनेक जण आहेत. पण त्यांच्या योगमात्राने, त्यांच्या सान्निध्य मात्राने सुद्धा आपल्याकडून पाप घडू शकते अशी परिस्थिती असते. तर इथे त्याचं वर्णन करून नंतर मग ते प्रत्यक्ष सद्गुरू समोर आले तर त्यांना सहजरित्या स्वस्वरूप दर्शन नित्य अर्पितात. आता पुढे स्वरूपात्मा हे आपले रूप होय.
श्री स्वामी महाराज आपल्या तपस्व्याच्या हृद 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 हृदंगतांमधील विशुद्ध भावना जाणून प्रसन्न होत म्हणाले. आता बघा, त्या तपस्व्यांच्या हृदयातील त्या विशुद्ध भावना जाणून स्वामी काय म्हणाले, तुम्ही विरागी ब्रह्मचारी आहात, ब्रह्मविद्येचे अधिकारी आहात. या देहात असतानाच अधिक लवकरच तुम्हाला परब्रह्म साक्षात्कार होईल. पंचकोशात्मक देहाच्या अंतरी वसलेल्या गुहेत अखंडात्मा स्थित असतो. सूक्ष्म विचाराने पहा. हृदयी सच्चिदानंद स्वरूप गवसेल. दृष्टीस पडणारा प्रत्येक विषय वस्तू ही न टिकणारी असते. सत्य भासली तरी कधीतरी नष्ट होणारी असते. त्याहून भिन्न असा आणि कायम तोच आहे असा स्वरूपात्मा हे आपले रूप होय. तो सर्वज्ञ आहे. असं तो सर्व काही जाणता आहे. तो द्रष्टा आहे. तो वर्तमानच नव्हे तर भविष्यातही पाहतो. तो सर्व साक्षी आहे. त्यापासून काही लपले असे होत नाही. तो आत आहे, बाहेरही आहे. सर्व काही त्याच्या दृष्टीच्या टप्प्यातील गोष्टी आहेत. विवेकबुद्धी जागृत करणारा ते सहजच न सापडणारे लक्ष ब्रह्मज्ञानावाटे प्रत्यक्षात अनुभवतो. येथे प्रत्येकजण मुख्यत्वाने देह खरा धरून चालतो. खोट्या अभिमानात मिरवतो. नष्ट होणाऱ्या गोष्टी चिकटतो. आतील सत्य ओलांडून दिसणाऱ्या असत्याला खरे समजतो. टिकणाऱ्या सर्वोत्तम आत्मस्थितीला विसरतो आणि क्षणात निसटून जाणाऱ्या वासनाक्षणांच्या पूर्तीसाठी तडफडत राहतो. जाणाऱ्या गोष्टी सोडून द्याव्यात व आणि हृदयात पाहावे. हा मी आहे, हा माझा देह आहे असा अभिमान मिथ्या असल्यामुळे तो समूळ सोडावा. भुलविणाऱ्या गोष्टींना मन अडकवू नये. खाल्लेला पदार्थ कसाही असो, काही कारणाने उलटून बाहेर आला तर तो आपण परत स्वीकारत नाही. मन व बुद्धी या आपण नव्हे, या आपल्या वृत्ती आहेत. त्या आपणापासून निर्माण होतात. मनाचा खेळ आपण पाहतो, सुरू करतो, संपवतो. बुद्धीच्या कल्पना तयार होतात, खेळल्या जातात आणि जातातही. हा भाव मूलतः आपला नाही, कारण हे सर्व आपण वेगळेपणाने पाहतो. तो खेळ आटोपल्यानंतर आपण नव्या खेळात कल्पनास सामोरे जातो. म्हणजे आपल्या समोर येतात ती नि जातातही. म्हणजे आपल्या समोर येतात आणि जातात. काय तर मनबुद्धीने जे काही खेळ सुरू होतात ते सगळे येतात आणि जातात. म्हणून त्याहून आपण भिन्न आहोत हे स्पष्टच होते. घटना घडविणारा घटाच्या असणाऱ्या आपल्याला तो अनुभव देतो. घटाला घडविणारा घटाच्या असणाऱ्या आपल्याला अनुभव देतो. तरी तो स्वतः घटातून भिन्न असतो हे आपणास मान्य आहे ना. त्याप्रमाणे अनेक वृत्ती, स्वभाव यांचे निर्माण, परत नष्ट होणे हे आपण त्यापासून वेगळे असल्यामुळे जाणतो. आत्मा हे खरे स्वरूप होय. ते निशंकपणे जाणा. हा जाणता स्वतः सिद्ध असतो. ज्ञानघन असे त्याचे स्वरूप आहे. बघा, खूप मोठी अशी आत्मज्ञानाची त्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. देहात असून देहाचा चाललेला व्यापार एकूणच व्यवहार. विवेकचतुर असा जाणता वेगळेपणाने अनुभवतो. देहातील सत्यस्वरूप
जो निजात्मा, ते याला विकाराचा दोष नाही. देहाच्या इंद्रियांचे विकार आत्म्याला स्पर्श करीत नसतात. कोणत्याही डोळ्यांनी दिसणारा देह हा मासमय म्हणून स्थूल स्वरूप होय. देहाचा दुसरा प्रकार म्हणजे सूक्ष्म देह, हा वासनामय असतो. देहाचे तिसरे स्वरूप म्हणजे कारण देह, ही अज्ञानमय स्थिती होय. हे तिन्ही देह हे हे जे तीन देह आहेत त्याचे व्यवहार असत म्हणजे खरे नसणारे जड स्वरूपाचे आणि दृश्यात्मक असतात. विकारांनी बद्ध असतात. आत्मा याहून भिन्न असतो. तो निर्विकार आत्मा हे आपले खरे रूप होय. आता इथे बघा, तीन स्वरूपाचे देह सांगितले गेलेले आहेत. एक तर स्थूल देह म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणारा मासमय असं म्हणून स्थूल देह स्वरूप होय. देहाचा दुसरा प्रकार म्हणजे सूक्ष्म देह, हा वासनामय असतो. देहाचे तिसरे स्वरूप म्हणजे कारण देह ही अज्ञानमय स्थिती आहे. म्हणजे कारण देह हा अज्ञानमय स्थिती होय. हे तीन देह आहेत त्याचे व्यवहार सत्य नसतात म्हणजे खरे नसतात, पण जड स्वरूपाचे दृष्टात्मक असतात, तर विकाराने बद्ध असतात. आत्मा हा त्यापेक्षा भिन्न असतो आणि तो निर्विकार आत्मा हेच आपले खरे स्वरूप आहे. म्हणजे आपलं खरं स्वरूप म्हणजे काय, प्रकार देह नाही तर आपला आत्मा. तर आपला हा 7व्या अध्यायाचा अर्धा भाग वाचून झाला. हा भाग थोडासा समजण्यास कठीण, त्याचं कदाचित विवेचन करावं लागेल किंवा त्याचं हे करावं, ते थोडंफार आपल्याला कळेल, थोडंफार नाही कळणार. तर आपण 7व्या भागाचा हा अध्याय आजच्या दिवशी इथेच समाप्त करतो. तर पुढचा अध्याय आणि जमल्यास या भागाचं विवेचन उद्या आपण करण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या ह्याच्यातले प्रश्न आहे की त्या गुहेमध्ये कोणते कोणते झाडं होती, कोणते कोणते वृक्ष जे होते, फुलांचा सुगंध जिथे भरला होता तिथे लहान मोठे असंख्य वृक्ष होते. त्यातले कोणतेही 5-10 वृक्षांची नावं लिहायची. आणि दुसरा प्रश्न आहे, देहाचे 3 प्रकार कोणते ते सांगायचे तुम्हाला. देहाचे 3 प्रकार तुम्ही ऐकले जातात, 1-2 मिनिटापूर्वी सांगतो. तर देहाचे 3 प्रकार कोणते ते सांगायचे आणि ही सगळी उत्तरं लिहून ठेवायची आहेत. आणि आपल्याला भाग 5वा म्हणजे दिवस 5व्यापासून आजच्या 9व्या दिवसापर्यंत 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि आजचा हा 9वा दिवस. तर आजचा 8वा किंवा 9वा दिवस असेल, तर 8व्या या आजच्या दिवसापर्यंतचं जे काही असेल ते सगळं मला लिहून ही उत्तरं आता पाठवायची आहेत. आपलं पुष्प क्रमांक, समिधा क्रमांक टाकून ही उत्तरं आजपासून 2 दिवसात पाठवायची आहेत. श्री स्वामी.